साईचरित्र वाचताना आज पुन्हा काही ओळी फार सुंदर माझ्या नजरेत आल्या आहेत. ऐका हा. 149वी ओवी आहे. त्यात लिहिलंय, होणे जरी गुरुपदी लीन, तेने करावे गुरुगुण गायन, अथवा करावे गुरुकथात कीर्तन, अथवा श्रवणे भक्तीने. साधके ऐसे करावे श्रवण, श्रोता श्रव्य जाई विरोन, प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन पावेल. किती सुंदर ओळी आहेत ना. आपण अनेक वेळा साईचरित्र वाचतो, आपण ते वाचत जातो, पण त्या ओव्यांचा, त्या शब्दांचा खरा अर्थ आपल्याला खूपदा कळतच नाही. जसं साईबाबा इथे म्हणतात, साईबाबा म्हणजे हेमाडपंतांनी लिहिलं आहे, पण त्यांना म्हणतात ना, जी ऊर्जा दिली ती मात्र साईबाबांनी दिली आहे. सो मी तर म्हणेन साईबाबा इथे म्हणतायत, होणे जरी गुरुपदी लीन, तेने करावे गुरुगुण गायन. जेव्हा आपण गुरुच्या पुढे प्रत्येकजण हेच सांगतं की एक असा महान गुरु जेव्हा आपल्याला मिळतो ना, तेव्हा आपण कुठलाही विचार न करता त्या गुरुच्या चरणांची लीन व्हायला पाहिजे. जेव्हा आपण स्वामी भक्त होतो, गुरुभक्त होतो, तेव्हा आपल्या आयुष्यातल्या अनेक अडीअडचणी हे गुरु आपल्या नुसत्या दर्शनाने दूर करतात. आणि आपल्यापैकी अनेकांना याचा अनेक वेळा बोलतात ना, एक अनुभव आलेला असतो. ते म्हणतात की तुम्ही नेहमी गुरुचं गायन करा, गुरुगुण गायन. जर तुम्हाला इतके चांगले गुरु मिळाले आहेत आणि ज्यांनी तुम्हाला इतके अनुभव दिले आहेत, मग तुम्ही गप्प का बसता? जे तुम्हाला देवाने इतके छान गुरु दिले आहेत, त्या गुरूंबद्दल प्रत्येकाला माहिती हवी ना. तुमचे अनुभव जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना कथन करणार, तेव्हाच तुमचे चांगले व्हायब्रेशन दुसऱ्यांपर्यंत पोचणार ना. तेव्हाच त्यांना तुमच्या गुरूंची महती कळणार. कारण प्रत्येकालाच, आता साईबाबा तर जगविख्यात आहेत, जगजाहीर आहेत. साईबाबांना आपल्याच दुनियेत नाही, आपल्याच देशात नाही, तर बाहेरच्या अनेक देशांमध्ये मानलं जातं, कारण त्यांचे व्हायब्रेशन आजही तितकेच सुंदर आहेत. सो जर तुम्हाला इतके चांगले गुरु मिळाले आहेत, तर तुम्हाला त्यांचा गुण गायन करायला हवं. आणि जर तुम्हाला गुण गायन करायला जमत नसेल, तर मग गुरु कथा कीर्तन करा. गुरूंच्या कथा अनेकांना ऐकवा, ज्या तुम्ही ऐकल्या आहात आणि ज्या ऐकल्यानंतर तुमचं मन त्यांच्या चरणांशी लीन झालेलं आहे. अशा कथा तुम्ही दुसऱ्यांना जर ऐकवल्यात, तर त्यांनाही त्यांचं साक्षात्कार होईल, तेही तुमच्या गुरुला भजू लागतील. आणि म्हणूनच गुरु कथा कीर्तन करणं हे सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे, जेणेकरून तुम्ही गुरूंच्या चरणी लीन व्हाल. तेही नाही जमत आहे तुम्हाला. जर तेही तुम्हाला जमत नसेल, तर काय करा, जेव्हा गुरुची कथा किंवा कीर्तन होत असेल, ते अगदी मनाने, अगदी श्रद्धाभावाने ऐका. कारण जेव्हा ही श्रद्धा तुम्ही गुरुच्या चरणी ठेवता आणि गुरुकथा तुम्ही प्रेमाने ऐकता, तेव्हा हळूवार ते गुरुचं जे अस्तित्व आहे ते कुठेतरी तुमच्यात उतरत असतं. ते पुढे म्हणतात, साधके ऐसे करावे श्रवण, श्रोता श्रव्य जाई विरोन. जेव्हा एखादा साधक या कथा, हे गुणसंकीर्तन, हे गुरुचं चरित्र जेव्हा असा ऐकत असतो, बरोबर, जेव्हा तो हे सगळं श्रवण करत असतो, त्याच्या कर्णपटलामध्ये जेव्हा गुरुच्या गोष्टी येत असतात, तेव्हा त्याने ते अशा पद्धतीने ऐकावं की जो श्रोता आहे आणि जो श्रव्य करणारा आहे, त्याला हे विसर पडायला हवा की तो आत्ता कुठे आहे, काय करतोय. म्हणजे त्या गोष्टीमध्ये तुम्ही इतके आत डीपली त्याच्यात जा की त्या कथाश्रवणाचा मूळ उद्देश काय आहे, त्याच्यातून
साई तुम्हाला काय उपदेश करायला सांगता आहेत किंवा कुठला उपदेश ते तुम्हाला करता आहेत, हे जेव्हा तुम्ही त्या शब्दात विरून जाल, एवढे डीपली त्या शब्दांमध्ये उतराल, तेव्हा तुम्हाला साईबाबांचा संदेश नक्कीच कळेल. आणि तुमच्यातलं हे जे चैतन्य आहे, चैतन्य म्हणजे काय, परमेश्वराची आस, गुरुभक्तीची आस आहे, ते चैतन्य तुमच्यातलं प्रगट होईल आणि मन उन्मन पावेल, म्हणजे तुमचं मन उचंबळून जाईल प्रभुभक्तीत, गुरुभक्तीत. तुम्ही नुसती त्यांची अगदी गोष्ट जरी ऐकलीत तरी तुमच्या भक्तीमधलं जे बोलतात ना, जो उफान आहे तो वाढेल आणि तुम्ही भक्तिमय व्हाल. ते प्रचंड प्रेम आपल्या गुरुप्रती तुमच्या मनात जागृत होईल आणि तुम्हाला त्या गुरुच्या चरणांची आस लागून राहील. म्हणूनच नेहमी दाभोळकर पंत म्हणतात, गुरुच्या चरणी लीन व्हा. गुरुचरणी लीन होऊन जेव्हा तुम्ही गुण ऐकता, गुरु संकीर्तन ऐकता, कथा ऐकता गुरूंची, तेव्हा तुमचा रोम रोम त्या साईंच्या भक्तीमध्ये विरून जातो. आणि म्हणूनच दाभोळकरांनी लिहिलेली प्रत्येक वाक्य आणि वाक्य तुम्हाला साई चरणांशी घेऊन जातं, साई चरणांशी लीन करतं. मी एक हा छोटासा प्रयत्न केला आहे साईचरित्रातल्या काही ओळी वाचायच्या आणि त्या तुम्हाला उलगडून दाखवायच्या. जर तुम्हाला आवडलं तर नक्की बघा, परत परत बघा, कारण जोपर्यंत हे साईचरित्र मी वाचत जाईन त्यातल्या काही गोष्टींचा अर्थ मी तुम्हाला अगदी मनमोकळेपणाने सांगेन. मी कोणी खूप मोठी गायन करणारी व्यक्ती नाही आहे किंवा माझं ज्ञान इतकं अगाधही नाही आहे की मी तुम्हाला खूप गोष्टी समजावू शकेन. पण जेवढं मला समजावता येईल, जेवढं माझ्या मनापासून उत्कट भावना मला तुम्हाला देता येतील, तेवढ्या मी तुम्हाला नक्की देईन. माझा व्हिडिओ बघितलात त्याच्यासाठी थँक्यू.